त्यांच्या कर्जमाफीसाठी आमदार रोहित पाटील आक्रमक। आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार। शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देण्याची ही मागणी। सोलापूर जिल्ह्यातील पूरबाधित घरांसाठी 10,000 रुपयांची मदत मिळणार। पूरबाधितांच्या खात्यात आजपासून 10,000 रुपये जमा होणार। पालकमंत्री जयकुमार गोरेंची माहिती। राज्यात 100% पीक पाहणी होणार। 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर पर्यंत पीक पाहणी पूर्ण करा। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश। लाडकी बहीण योजनेसाठी ई-केवायसी अनिवार्य। ई-केवायसी साठी 2 महिन्यांची मुदत। पतीचं किंवा वडिलांचं आधार कार्ड बंधनकारक। ठाकरे आणि शिंदेंच्या शिवसेनेचा उद्या दसरा मेळावा। शिवतीर्थावर उद्या ठाकरेंची तोफ धडाडणार। शिवसेना भवन आणि दादर परिसरात दोन्ही शिवसेनेकडून बॅनरबाजी। जालन्यातील धनगर समाजाच्या उपोषणाचा आज 15वा दिवस। आंदोलक सकाळी 11 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत रास्ता रोको करणार। कल्याणमध्ये इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना टिळा लावण्यास बंदी। विद्यार्थिनींच्या हातात धागा नको। शाळेकडून अजब फतवा जारी। संतप्त पालकांची शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल। कांताबाई चंदुलाल इंग्रजी स्कूलला पालिकेची नोटीस। घर विकण्यासाठी म्हाडाकडून 5 वर्षाची अट काढून टाकण्याच्या हालचाली। ताबा मिळाल्यानंतर घर केव्हाही विकता येण्याची मुदत मिळण्याची शक्यता। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात डबल डेकर बस धावणार। डबल डेकर बस पूर्णपणे इलेक्ट्रिक, वातानुकूलित आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज।